असलेल्या आप्पासाहेब देशमुख यांना 2 वर्षानंतर जामीन मंजूर। समर्थकांचा जोरदार जल्लोष। मायणी मेडिकल कॉलेजचे माजी संचालक आप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना अखेर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। सुमारे 28 महिन्यांपूर्वी त्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती। आप्पासाहेब देशमुख यांचे चिरंजीव सचिन देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे। मायणी मेडिकल कॉलेजमधील प्रवेश अनियमितता प्रकरणी कॉलेजचे संस्थापक डॉक्टर एम.आर. देशमुख यांना काही महिन्यांपूर्वी ईडीने अटक केली आहे। दरम्यान डॉक्टर एम.आर. देशमुख यांचे धाकटे बंधू आणि मायणीचे माजी सरपंच आप्पासाहेब देशमुख हे या MBBS कॉलेजचे काही काळ संचालक होते। या संचालक कालावधीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला वाटल्याने त्यांना दिनांक 16 जून 2022 रोजी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली। या प्रकरणी देशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन लढा देत जामिनासाठी अर्ज केला। या अर्जावर न्यायालयात बचाव आणि सरकार पक्षाच्या वतीने जोरदार युक्तिवाद झाला। देशमुख यांच्या वतीने बचाव पक्षाने केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून त्यांना जामीन मंजूर केला असल्याची माहिती सचिन देशमुख यांनी सांगितली। दरम्यान आप्पासाहेब देशमुख यांना जामीन मंजूर झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला।